करू शकतो एकत्र आणि तेही आजच्या दिवशी आणि तेही उपवास धरून आणि तेही शिवाचे उपासना शिवाचे खूप खूप सर्वांसाठी भाग्य खूप सगळ्यांचंच भाग्य आहे. आपण एकत्र एका वेळेस आलोच नसतो आणि एवढं शिवाचं ध्यान म्हणजे उपासना झाली आपली 3 तास उपासना झाली. त्याच्यामध्ये एक प्रश्न आलेला आहे बघा आपल्याला शिवरात्रीचा प्रश्न आलेला आहे. शिवरात्रीचं महत्व सगळ्यांनाच माहिती आहे त्यानिमित्तानं आणि त्याच्यामध्ये लिहिलं सुद्धा आपण त्या हरिणानं कसं उपवास घडला. ते व्याध जो होता बेलपत्राच्या झाडावर बसलेला होता आणि तिथून त्याने रात्रभर जागरण केलं आणि ज्या वेळेला ते हरिण पाणी पिण्यासाठी तिथं आलं हरिण आल्यानंतर उपासना जी आहे त्या हरिणाची शिवभक्त होता हरिण सुद्धा. हरिण साधारण नव्हते ते हरिण शिवभक्त हरिण होते ती आणि ज्या वेळेला या मॅडम या धाने त्याचा वध करण्यासाठी बाण असं धरलेला आहे त्यांनी. त्यावेळेस बाण सोडणार त्यावेळेस हरिण बोलू लागला आपोआप आणि हरिणानं सांगितलं की बाबा तू माझा वध करू नको, मी एक शिवभक्त आहे आणि माझं कुटुंब वगैरे सगळं कोणालाच माहिती नाही मिळालेलं. माझा जर वध करायचा असेल तर मी सूर्य उगवण्याच्या आत तुझ्या समोर येऊन हजर राहतो मी आणि मग माझा वध कर. हे वचन जे आहे हे शिवभक्ताचं वचन आहे. हरिण म्हणजे साधारण हरिण नव्हते ते शिवभक्त होते आणि त्याचप्रमाणे आणि शेवटी ते वचन त्यांनी पाळलं हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि ते बिल्वपत्र ते टाकत होते ते रात्रभर एक तर उपवास होता आणि बिल्वपत्र एक महादेवाच्या पिंडीवर पडत. शिवरात्र हे शिवरात्रीचं अतिशय महत्त्वाचं उदाहरण आणि महत्त्व आपणा सर्वांना माहिती आहे. आता आपण ही जी परीक्षा दिली 3-4 परीक्षा आपण दिलो पंडितपर्यंत पोहोचलो ह्या सगळ्या कार्याचं श्रेय या मान्यवरांना जातं. केंद्र घेणं आणि केंद्र सुरक्षित शेवटपर्यंत चालवणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि जिकरीचं आहे तेवढंच आणि मेहनत पण आहे त्याच्या पाठीमागं. ती प्रश्नपत्रिका मागवणे आपली यादी गोळा करणे वर पाठवणे तिथून प्रश्नपत्रिका घेणे आणणे आपल्याला वाटप करणे आपल्या सगळ्यांना सांगणे परत वेळेत येणे आणि त्यातल्या त्यात काय आहे शिवाची पूजा काय असते ईश्वर म्हणजे काय असतंय आपल्याला जगणं काय आपलं कशासाठी जगतो आपण जन्माने मृत्यू ही काय आहे हे सगळ्या ह्याच्यामधून आपण अभ्यास केला. तर ह्याची माहिती होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे या दोघांनी निभावलेली आहे आणि आपल्याला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. कमीत कमी आपण त्याला जीवनातला हायवे म्हणतो हायवे मधल्या रोड पासून ते हायवे पर्यंत आणून सोडण्याचं काम तर त्यांनी आपल्याला केलेलं आहे. भक्ती मार्गाला पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे.